अरे नको ना. तरी तो आणि बाबा काय माझं ऐकतच नव्हते. मित्रांनो, माझं नाव आरती. आज जी कथा सांगणार आहे ती नक्कीच तुम्हाला खूप आवडेल. माझी आई आणि मावशी काही कामासाठी बाहेर गेले होते 2 दिवसासाठी. घरी मी, माझे वडील आणि माझ्या मावशीचा मुलगा असे आम्ही तिघंजणं घरी होतो. आता पुढे काय झाले हे तुम्हाला कथेमध्येच ऐकायला मिळेल. माझ्या बाबांनी आणि मावशीच्या मुलांनी माझ्यासोबत 2 दिवस असं काय केलं की मला मला खूप मजा पण येत होती आणि आता जरा वेगळंही वाटत होतं. पण ते करताना खरं तर खूपच छान वाटत होतं. तर चला मित्रांनो, तुमची लाडकी प्रिया वहिनी आज जी कथा सांगणार आहे ती तुम्हाला नक्कीच खूप आवडेल. तर माझं नाव आरती. मी जेमतेम 21 वर्षाची तरुणी आहे. माझं इतकंच शिक्षण कंप्लीट झालं आणि आत्ता मी लग्नासाठी माझ्यासाठी आई बाबा हे स्थळ बघत होते. काही दिवसांनी आमच्या घरी माझी मावशी आली होती आणि तिचा मुलगा. हे 2 दिवस आमचे ते राहायला आले. पण 2 दिवसाचे गेले 15 दिवस कसे झाले हे कळलंच नाही. तसं म्हटलं तर मावशी मला स्थळ घेऊन आली होती. ते स्थळ आम्हाला काही आवडलंच नाही. मग आता मावशीच्या नातेवाईकांमध्ये कार्यक्रम होता. त्यावेळेस मावशी आईला बोलली, अगं अक्का, तू चल ना माझ्यासोबत तिकडे. मला एकटीला नाही आवडणार तिथे जायला. तर आई आणि माझी मावशी या दोघी त्या कार्यक्रमासाठी गेल्या. पण त्यांचा मुलगा हा आमच्या इथेच राहिला. तसा तर तो माझ्यापेक्षा जेमतेम फक्त 3-4 वर्षांनीच मोठा होता. त्याचंही लग्नाचं वय झालं होतं. पण मुलगी काय त्याच्या मनपसंतीची त्याला मिळत नव्हती. आता मावशी आणि आई काही दिवसांसाठी त्यांच्या नातेवाईकांकडे गेले. घरी मी, बाबा आणि माझ्या मावशीचा मुलगा असे आम्ही तिघंजणं होतो. आत्ता 2 दिवस आमचे छान गेले. मला असं वाटलं आई 2 दिवसात परत येईल. पण तिला गेले 3 दिवस झाले होते जाऊन. आत्ता तरी काय मावशी नाही घरी आलीच नाही. आत्ता आमचं व्यवस्थित चाललं होतं. बाबांना कामाला जायला कधी कधी घरी यायला आणि जायला पण उशीर व्हायचा. म्हणून ते एक दिवस खूप लेट आले. मी त्यांची वाट बघत जेवायला बसले होते. मग आता जेवण वगैरे झालं. माझ्या आणि मावशीच्या मुलाचं जेवण झालं. काही वेळानंतर मावशीचा मुलगा माझ्याकडं वेगळ्याच नजरेने बघायला लागला. आत्ता गरमीचे दिवस पण खूप चालू होते. लग्नाची घाई म्हटलं की उन्हाळा आणि मे महिना ह्यामध्ये गरमही तेवढंच होतं. म्हणून मी खूप पातळ कपडे घातले होते. मला गरम होत होतं म्हणून. आता जेवण वगैरे झालं. काम करता करता मी काम आवरल्यावर फ्रेश व्हायला गेले. काही वेळाने तोही माझ्यासोबत वॉशरूममध्ये आला. आत्ता आल्यानंतर मी बोलले, अरे तू इथे कशाला? तर त्याने माझं काही ऐकलंच नाही. तो नळ चालू केला आणि फ्रेश व्हायला लागला. काही वेळानंतर मी फ्रेश झाले आणि बाहेर निघणारच त्याच वेळेत त्याने मला मागून गच्च पकडलं. गच्च धरतात माझे त्याने मोठमोठे आंबे बॉल दाबायला सुरुवात केली. आता बॉल दाबता मी खूपच गरम झाले होते. आमच्या दोघांमध्ये आता खूप जोरजोरात चोळाचोळी सुरू झाली. आम्ही दोघं एकमेकांना चांगलंच रगडत होतो. आता मला त्याचा सहवास खूप आवडत होता. माझे मोठे मोठे बॉल बघून तो वेडाच झाला होता. त्याने आता माझे बॉल कुस्करायला सुरुवात केली. काही वेळाने मीही त्याचा मस्त बनाना हातात घेऊन रगडायला लागले. आता तो पहिल्यापेक्षा जास्तच गरम झाला होता. जसा माझा हात लागला तसं त्याचा बनाना जास्तच कडक झाला. आता मी कडक केल्यानंतर तिने माझे मोठे कलिंगड रगडायला सुरुवात केली. त्याला माझे कलिंगड एवढे आवडले होते की माझ्या कलिंगडाचा रस पेत होता. रस पिऊन तो खूप गरम झाला आणि आता तिथेच आम्ही उभ्याने सुरुवात केली. त्यांनी काकडी त्याची माझ्या चिमणीमध्ये
पचकन आतमध्ये गेली. माझी चिमणी आता फडफड करायला लागली. त्याच्या काकडीने माझी चिमणी खूपच फडफड करत होती. आता तो मला मागून पुढून करत होता. मला तर खूपच छान वाटलं होतं. असं आमच्या दोघांचं असताना तो मला आता वेगाने पकडून करत होता. आता मीही खूप गरम होत होते. हळूहळू त्याचं माझं एकदमच सगळं बाहेर आलं. हळूहळू तो शांत झाला. आता आम्ही दोघं फ्रेश वगैरे झालो आणि बाहेर येताच बघतो तर काही माझ्या बाबांनी त्याला मला हे करताना सगळं पाहिलं होतं. काही वेळ बाबा न काय बोलता मला येऊन घट्ट पकडलं आणि माझ्या मोठ्या मोठ्या कलिंगडला बाबा दाबायला लागले. ते त्याचा रसपण करत होते. त्यांना माझे कलिंगड एवढे आवडले की ते मला बोलायला लागले, तू तर खूपच मोठी झाली ग आरती, तुला बघून कोणीही आत्ता चांगलंच तुझ्यावर जीव लावेल. असं बोलतात बाबांनी माझे दोन्ही कलिंगड तोंडात घेतले आणि चुकायला लागले. एक हात दाबत होते तर दुसरा चुकत होते. माझा मावशीचा मुलगा बाबांना मला उभं राहून बघत होता. तो बघतच बसला की आरतीचं आणि काकांचं हे काय चाललंय. आता काही वेळ माझ्या वडिलांनी बाबांनी मला असंच चोळाचोळ केली आणि आता त्यांनी ताबा माझ्या चिमणीकडे घेतला. माझी चिमणी मस्त लाल लाल होत होती. बाबांनी तिला हात लावतात ती फडफड करायला लागली, पाणी सोडायला लागली. बाबांच्याही आता तोंडाला चांगलंच पाणी सुटलं होतं. काही वेळाने बाबांनी त्याच्यावर जीभ फिरवली आणि कचकन आतमध्ये घातली. जीभ फिरवतात सगळं पाणी पाणी चाललं होतं. माझा भाऊ पण मागून येऊन मला धरलं आणि माझे कलिंगड दाबत होता. खाली बाबा चिमणीला चुकत होते आणि वरती भाऊ माझे कलिंगड दाबत होता. आता बाबांनी भावाला सांगितलं, अरे हिला साईडला घे, बसव. असं करतात मी बसले आणि दोघांनी माझ्यावर ताबा घेतला. माझे एक जण कलिंगड दाबत होता, माझी चिमणी चुकत होते. काही वेळाने माझी चिमणी ओली चिंब झाली. आता बाबांचा दांडा चांगलाच कडक झाला होता. त्यांनी उभे राहिले आणि मला वाकवल्यानंतर कचकन बाबांनी मागून त्यांचा मोठा दांडा माझ्या चिमणीत घातला. आता बाबांचा वेग वाढू लागला आणि माझे मोठमोठे कलिंगड मागं पुढं लटालटा हलत होते. माझे मागचे मोठे मस्त कलिंगड तेही बाबांच्या धक्क्याने पचपच आवाज करत होते. बाबा हे माझा आवाज ऐकताना खूपच गरम झाले. आता माझा भाऊ माझ्या पुढून आला आणि कलिंगड तोंडात घेऊन चुकायला लागला. काही वेळ बाबांचा माझा असाच वेग वाढत होता. बाबांनी मागचं कलिंगड केलं होतं. आता आमच्या तिघांमध्ये खूपच चांगलीच चोळाचोळ जोरात झाली होती. बाबांनी शेवटी माझ्या पूर्ण कलिंगड लाल करून त्याच्यात त्यांनी त्यांच्या पिचकाऱ्या सोडल्या. आत्ता बाबा शांत नव्हता. माझा भाऊ मला परत येऊन चिपकला. आता त्याची सुरुवात झाली. त्यांनी माझ्या चिमणीमध्ये आता जोरजोरात आणि छानपैकी करायला लागला. आत्ता मला हे दोघं जणू एखाद्या मधमाशीसारखे मला ते चिपकले होते. आता हळूहळू त्याचाही वेग वाढला आणि तिनेही त्याच्या सगळ्या पिचकारीचं पाणी एकदाशी माझ्या चिमणीवर सोडून दिलं. आम्ही तिघं आता शांत झालो. आता आई आणि मावशी येईपर्यंत आमच्या तिघांचे रोज संध्याकाळी हे खेळ चालायचे. आम्ही तिघं मनसोक्त एकमेकांमध्ये रमायचो. बाबा तर माझे कलिंगड हातातच घ्यायचे आणि मस्त त्यांना चोळून काढायचे. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रिय वहिनीच्या चॅनलला.